नमस्कार, मी डॉक्टर योगेश प्रतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. व्यावसायिक वित्त दुसऱ्या पेपरला आपण सुरुवात मागच्याच लेक्चरला केलेली आहे, जो तुमच्या 6व्या सेमिस्टरचा पेपर आहे. BCom थर्ड इयर मराठी मीडियम 6वं सेमिस्टर, व्यावसायिक वित्त दुसरा पेपर, बिझनेस फायनान्स पेपर 2. मागच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न याची चर्चा केली. एक सिलेबस, त्या सिलेबसमध्ये जो आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न हे कशा पद्धतीचं राहील. आपल्याला हे माहिती नाही की ॲक्च्युली विद्यापीठ जी परीक्षा घेईल ती ऑफलाईन राहील की ऑनलाईन राहील. आपण सध्याच्या सेमिस्टरचं एक सांगू शकतो की ती आता ऑनलाईन आहे, पण येणारं सेमिस्टर हे ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे. ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला सेंटरवर जाऊन परीक्षा द्यावी लागेल की ऑनलाईन द्यावी लागेल हे आपल्याला वेळच सांगेल. त्यामुळे आपण त्या पद्धतीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न तिथे लिहिलेलं होतं. मागच्या लेक्चरच्या बाबतीत मी हे सांगतो आहे. आज प्रत्यक्षात आपण सिलेबसला सुरुवात करतो आहे. पहिला युनिट जो आपल्या सिलेबसमध्ये आहे, जो मी तुम्हाला लिहून दिलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये, तो आहे भारतातील वित्तीय बाजारपेठ. वित्तीय बाजारपेठ म्हणजे आता आपण एक बाजारपेठ, आपल्या डोक्यात एक जी कल्पना असते ती त्याच पद्धतीची बाजारपेठ राहते, पण तिथे जे व्यवहार होतात हे पैशांचे व्यवहार होतात, रोखेच्या स्वरूपात होतात, अंशाच्या स्वरूपात होतात, बॉन्ड्सच्या स्वरूपात होतात, सिक्युरिटीजच्या स्वरूपात होतात. जनरली आपल्या डोक्यात जसं आपण एक स्टॉक मार्केट म्हणतो आहे, तर स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला व्यवहार करायचे असेल तर ते आपण शेअरच्या स्वरूपात करतो, ऑप्शनच्या स्वरूपात करतो, या आणि कमोडिटीजच्या स्वरूपात करतो. म्युच्युअल फंड्स आहेत, हे वेगवेगळी माध्यम आहेत की ज्या माध्यमातून एक गुंतवणूकदार स्वतःचे पैसे गुंतवतो. अपेक्षा त्याला राहते की त्याला त्यातून एक जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील, गुंतवणुकीवर त्याला परतावा मिळेल. साहजिकच ही बाजारपेठ अत्यंत मोठी अशी बाजारपेठ आहे की ज्यामध्ये एक वित्तीय स्वरूपातील ज्या वेगवेगळ्या घटना आहेत त्या घडतात आणि त्यामध्ये गुंतवणूकदार जास्तीत जास्त गुंतवणुकीवर परतावा मिळण्यासाठी प्रयत्न करतो. तर भारतातील वित्तीय बाजारपेठा अंतर्गत आपल्याला जो पहिला मुद्दा पाहायचा आहे तो आहे वित्तीय बाजाराचे महत्त्व. वित्तीय बाजाराचे महत्त्व हे त्या व्यवसायासाठी, त्या व्यक्तीसाठी नक्कीच जास्त राहील. कारण एक आपण जरी पाहिलं तरी आपला बँकेशी संपर्क येतो, आपला नॉन बँकिंग ज्या कंपनीज आहेत की ज्या बँक्स नाही आहेत पण एक बँकेची कामं करतात त्यांच्याशी आपला संबंध येतो. जसं आता आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म यूज करतो, आपण गुगल पे यूज करतो, अमेझॉन पे यूज करतो, फोन पे यूज करतो. वेगवेगळ्या पद्धतीचे ही मेडिएटर्स आहेत की जे आपला व्यवहार हा घडवून आणतात. तर याही पद्धतीशी, याही सिस्टम सोबत आपला संबंध येतो, विमा क्षेत्राशी आपला संबंध येतो. मग ह्या ज्या सगळ्या सिस्टम्स आहेत, ह्या सिस्टम्स म्हणजेच हा ऍक्च्युली भारतातील किंवा आपण आपल्या देशाचा विचार करतो पण आपल्या वित्तीय बाजारपेठेचा एक घटक आहे. एक पूर्ण ते वातावरण तयार झालेलं आहे की ज्यामध्ये पैशाचं नियोजन जे आपण करतो किंवा पैसा जो आपण गुंतवतो त्या पैशाच्या गुंतवणुकीच्या संबंधित जे एक पूर्ण वातावरण निर्मिती झाली आहे तेच म्हणजे भारतातील वित्तीय बाजारपेठ. कारण आपण भारताचा विचार करतो आहे, जगाच्या संदर्भात आपल्याला तेच म्हणता येईल. मग या वित्तीय बाजाराचं महत्त्व का आहे, तर वित्तीय बाजार ही एक आपल्याला माध्यम आहे की त्यामधून आपण आपल्याजवळ असलेला एक्सेस अमाऊंट त्याची गुंतवणूक करून त्यावरून जास्तीत जास्त परतावा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. हे झाले गुंतवणूकदाराच्या माध्यमातून, त्याच्या दृष्टिकोनातून. परंतु जर एखाद्या व्यवसायाला पैशाची गरज असेल तर गुंतवणूकदाराने गुंतवणूक केलेला पैसा हा त्या व्यवसायाजवळील, व्यवसाय त्या पैशाच्या मदतीने व्यवसायाचा विस्तार करेल. म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की गुंतवणूकदाराला त्याने केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो आहे. तो जो पैसा त्याने गुंतवलेला आहे तो त्या व्यवसाय स्वतःसाठी यूज करतो आहे, वापरतो आहे आणि त्यातून स्वतःचा विस्तार करतो आहे. म्हणजे ज्याला आपण विन विन सिच्युएशन अशी म्हणू शकतो की यामध्ये दोघांचाही फायदा झाला आहे. तर हे जे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेलं आहे, ही एक सिस्टम जी अवेलेबल करून दिलेली आहे ती करून दिलेली आहे वित्तीय बाजारपेठेने. तर याच वित्तीय बाजारपेठेचं किंवा वित्तीय बाजाराचं महत्त्व आपल्याला या 8 मुद्द्यांतून जाणून घ्यायचं आहे. 8 मुद्दे यासाठी मांडलेले आहेत की जो प्रश्नाचा आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे 8-8-16, तर जसं मी प्रत्येक लेक्चरलाही सांगतो, वेगवेगळ्या माध्यमातल्या क्लासेसलाही सांगतो की जेव्हा तुम्हाला 8 मार्कचा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो तो निदान आपल्याकडे 8 मुद्दे असले पाहिजे. त्या 8 मुद्द्याचं
त्या पद्धतीनं स्पष्टीकरण तुम्हाला 8 मार्क्ससाठी करता येईल. याच 8 मुद्द्याचं थोडं जास्त स्पष्टीकरण करून तुम्हाला 16 मार्काच्या प्रश्नासाठीही ते लिहिता येईल. तर असो, आपण या मुद्द्यांवर येऊया. तर पहिला जो मुद्दा आहे, जो वित्तीय बाजाराचं महत्त्व अधोरेखित करतो आहे, तो आहे व्यवसाय संघटनेचा विकास. एक कुठलाही व्यवसाय जर म्हटलं, त्याची ऑर्गनायझेशन जी म्हटली, तर त्या ऑर्गनायझेशनला चालविण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी पैशांची गरज पडते. कारण तुमची कल्पना कितीही चांगली असेल, कागदावर चांगली असेल, पण त्या कागदावरच्या कल्पनेचं प्रत्यक्षात जेव्हा तुम्हाला एक रूपांतर, तुम्हाला एक व्यवसायामध्ये जर करायचं असेल, तर त्यासाठी पैशांची गरज पडते. आणि पैशांचं सोंग हे आणता येत नाही, कारण पैसे शेवटी आवश्यकच आहे तुमच्या कल्पनेला एक प्रत्यक्षात एक स्वरूप देण्यासाठी. म्हणून मग वित्तीय बाजार हा कॅपिटल काय म्हणू शकतो, एक भांडवल उभारण्यासाठी मदत करतो. आणि जेव्हा एखाद्या व्यवसायाला भांडवल मिळते, तेव्हाच मग ती जी कागदावर उतरवलेली कल्पना आहे, ती प्रत्यक्ष स्वरूपात तो व्यवसाय प्रत्यक्षात आणू शकतो. तर हे पहिलं झालं की व्यवसाय संघटनेचा विकास. व्यवसाय आपल्या संघटनेचा, आपल्या ऑर्गनायझेशनचा आपला विस्तार या वित्तीय बाजाराच्या मदतीने करू शकतो, वित्तीय बाजाराकडून उपलब्ध केलेल्या भांडवलाच्या मदतीने करू शकतो. दुसरे जे महत्व आहे, तो आहे अर्थव्यवस्थेचा विकास. साहजिक आहे, जेव्हा एखादा व्यवसाय वाढतो आहे, त्या व्यवसायाची मदत, त्या व्यवसायाचं कॉन्ट्रीब्युशन हे त्या अर्थव्यवस्थेला नक्कीच होणार आहे. कारण अर्थव्यवस्था कशापासून बनते, तर अर्थव्यवस्था ही वेगवेगळ्या क्षेत्रांपासून बनते, वेगवेगळ्या सेक्टर्स पासून बनते, की ज्यामध्ये मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एव्हिएशन आहे, ट्रान्सपोर्ट आहे, वेगवेगळी सर्व्हिस सेक्टर्स आहेत. तर प्रत्येक बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, FMCG सेक्टर आहे. तर हे जे सर्व सेक्टर्स आहे, सेक्टर्सची जर ग्रोथ झाली, तर एक पूर्णपणे त्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ नक्कीच होईल. मग त्या सेक्टरची ग्रोथ होण्यासाठी त्या सेक्टर अंतर्गत, त्या क्षेत्रांतर्गत जे वेगवेगळे व्यवसाय आहेत, वेगवेगळ्या कंपनीज काम करत आहेत, त्यांचीही वाढ होणे अपेक्षित आहे. मग त्यांची वाढ कशी होईल, जर व्यवस्थितपणे जर भांडवलाचा पुरवठा जर त्यांना झाला नाही, आपण निदान फक्त एक वित्तीय या ऍस्पेक्टला पाहून चर्चा करतोय, बाकीचेही घटक महत्वाचे असतात, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, लिगल प्रोव्हिजन्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी, पण त्याची चर्चा आपल्या मुद्द्या अंतर्गत येणार नाही, कारण आपण चर्चा करतोय फक्त वित्तीय बाजाराची. म्हणून जेव्हा क्षेत्राला जर ग्रो करायचं असेल, तर त्या क्षेत्राअंतर्गत जे वेगवेगळे व्यवसाय आहेत, वेगवेगळ्या कंपनीज काम करीत आहेत, त्यांचाही विकास होणं अपेक्षित आहे. आणि मग त्यांचा विकास होण्यासाठी जे सर्वात महत्वाची बाब आहे, की जे त्या व्यवसायाला बाहेरच्या काही घटकांवर अवलंबून राहावं लागतं, ते म्हणजे भांडवल. आणि भांडवल जर पुरेशा प्रमाणात अवेलेबल असेल त्या व्यवसायासाठी, तर नक्कीच तो व्यवसाय ग्रो होण्यास मदत होईल. मग तो व्यवसाय जेव्हा वाढेल, तर त्या व्यवसायाशी संबंधित असलं किंवा व्यवसाय ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतो आहे, ते क्षेत्र वाढेल. आणि ते क्षेत्र किंवा ते सेक्टर जर वाढत असेल, तर नक्कीच मग त्या देशाची अर्थव्यवस्था वाढेल. म्हणून ऍज अ होल, संपूर्णपणे अर्थव्यवस्थेचा विचार न करता, त्या अर्थव्यवस्थेला जर आपण वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये विभागलं आणि त्या सेक्टर अंतर्गत ज्या वेगवेगळे व्यवसाय आहेत किंवा कंपनीज आहेत, त्यांचा विकास कशा पद्धतीने होईल याचा जर आपण एक विचार केला, एक ग्राउंड लेवल रियालिटीचा जर आपण विचार केला, तर नक्कीच मग आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढेल. आणि मग जी आपण जीडीपीची चर्चा करतोय, की जीडीपी मोर दॅन 10% असला पाहिजे, मोर दॅन 11% असला पाहिजे, किंवा 10 ते 12च्या मध्ये असला पाहिजे, तरच मग आपण एक डेव्हलप्ड नेशन असं म्हणू. तर त्यासाठी आपल्याला एकदम ऍज अ होल इकॉनॉमीचा विचार न करता, आपल्याला छोटे छोटे जे घटक आहेत, की जे देशाची अर्थव्यवस्थेला कॉन्ट्रीब्यूट करतात, त्यांचाही अभ्यास करणं, त्यांच्याही एक ग्रोथसाठी, त्यांच्या विकासासाठी आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरा जो मुद्दा महत्वाचा आहे वित्तीय बाजाराच्या महत्वामध्ये, तो आहे बचत करण्यास प्रोत्साहन करणे. बचत करण्यास प्रोत्साहन करण्याचा अर्थ असा होतो, की जेव्हा बचत होईल, तेव्हा तो पैसा अवेलेबल राहील त्या व्यवसायासाठी म्हणा. इथे आपण विचार व्यवसायाचाच करतोय, कारण जेव्हा वित्तीय बाजाराचं महत्व आपण पाहतोय, तर वित्तीय बाजारामध्ये ज्या एक मोरल प्रॅक्टिसेस आपण ज्याला म्हणू, ज्या इथिकल प्रॅक्टिसेस म्हणू, ते आहेत की एक बचत करण्यास तुम्हाला प्रोत्साहन मिळते. आज बँक्स का अस्तित्वात आहेत, कारण लोकांमध्ये बचतीची प्रवृत्ती निर्माण झाली आहे. कारण आज जी बचत करण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये निर्माण झाली आहे, तर आपल्याकडे जो एक्सेस पैसा आहे, की आपला खर्च वगळता जो पैसा त्या महिन्याच्या खर्चाचा वजा करता जो आपल्याकडे शिल्लक राहतो, तो आपल्या बँकेमध्ये राहतो. बँक तो पैसा हा वेगवेगळ्या लोनसाठी, वेगवेगळ्या कामासाठी यूज करते. मग त्यामध्ये जी इंटरेस्ट गॅप राहते, त्यामध्ये त्या बँकेचा एक नफा राहतो.
मग लोक जर बचतच करणार नाही तर बँकेकडे पैसा राहणार नाही, बँक दुसऱ्यांना पैसा देणार नाही आणि ती पूर्ण जी साखळी आहे ती साखळी तुटेल. म्हणून वित्तीय बाजाराचं महत्व जे आहे ते महत्व असं आहे की त्यांनी लोकांना व्यवसायाला प्रोत्साहित केलेलं आहे बचत करण्यासाठी, कारण पैसे जिथे जमा होतील ते पैसे मग दुसऱ्या कामासाठी उपयोगात आणले जातील. चौथा जो मुद्दा आहे तो आहे शासनाचे नियंत्रण. कारण जेव्हा पैशांचे व्यवहार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत तर त्यावर नक्कीच शासनाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. मग शासनाने काय केलं आहे तर शासनाने वेगवेगळ्या ऑथॉरिटीज नियामक मंडळ बनवलेली आहेत की जे त्या कामावर त्या कामाशी संदर्भित असलेल्या क्षेत्रावर लक्ष ठेवतात. जसं मग स्टॉक मार्केट असेल तर स्टॉक मार्केटवर लक्ष ठेवण्यासाठी सेबी आहे, बँकिंग असेल तर बँक्सवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय आहे, इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्सवर लक्ष ठेवण्यासाठी IRDA आहे, जर टेलिकॉम असेल तर टेलिकॉमवर लक्ष ठेवण्यासाठी ट्राय आहे, TRAI. तर ह्या सगळे नियामक हे कंपन्या आहेत, नियामक मंडळ आहेत की ते त्या सेक्टरशी संबंधित कंपन्यांवर लक्ष ठेवतात. कंपन्यांचाही विकास होणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच त्याच्याशी संबंधित असलेले ग्राहक जे आहेत त्यांचंही त्यांच्यामध्ये पिळवणूक होऊ नये तर त्यावरही लक्ष ठेवण्याचं काम ही नियामक मंडळ करतात. त्यालाच म्हटलं जातं शासनाचं नियंत्रण. म्हणून वित्तीय बाजाराचं महत्व असं आहे की यामध्ये घोटाळे टाळण्यासाठी, यामध्ये ग्राहकांची पिळवणूक टाळण्यासाठी यावर शासनाचं नियंत्रण अत्यंत चांगल्या प्रकारचं असतं आणि या क्षेत्रांना नियमित करण्यासाठी, यांच्यावर कंट्रोलिंग करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या ऑथॉरिटीज शासनाने बनवलेल्या आहेत त्यांना तसे अधिकार संपूर्णपणे प्रदान केले गेले आहेत की ज्याद्वारे ते त्यांच्या ग्राहकांवर आणि कंपन्यांवर लक्ष ठेवून असतात. ते झालं शासनाचं नियंत्रण, जे कशामुळे शक्य झालं, एक वित्तीय बाजाराचं एक रेग्युलेशन प्रॉपरली व्हावं आणि त्यावर कुणाचाही संपूर्ण अधिकार राहू नये आणि सर्व योग्य पद्धतीने, सर्व घटकांनी योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी, वेळेवर अशी कामं करावी. त्यासाठी मग हे सर्व घडून आलेलं आहे. नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे जीवनशैली सुधारणे. साहजिक आहे, जेव्हा पैसे एखाद्या व्यक्तीकडे येतात तर त्यातला तो काही भाग स्वतःची जीवनशैली सुधारण्यासाठी नक्कीच करेल. म्हणून जे बचत करण्याची जी प्रवृत्ती आपण म्हणतो आहे तर यामध्ये एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लोकांचं इम्प्रूव्ह झालं. कारण जेव्हा पैसे बचत करतायत तर पैशांवर त्यांना पैसे मिळत आहेत, गुंतवणुकीवर त्यांना परतावा मिळतो आहे, एक्सेस पैसे त्यांच्याकडे येत आहेत आणि या एक्सेस आलेल्या पैशांमुळे एक त्यांची जीवनशैली सुधारली, त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आणि एक जे खर्च आवश्यक आहे ते खर्च तर ते करायलाच लागलेत, पण जे खर्च एक आरामदायी जीवनशैलीसाठी आवश्यक असतात तेही खर्च ही लोक करायला लागली. याचा साहजिकच जो हातभार लागलेला आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेला लागला. कारण जेव्हा कन्झम्पशन वाढतं, नॅचरली डिमांड वाढल्यामुळे सप्लाय वाढेल आणि एक ती जी ग्रोथ सायकल जी म्हणू शकतो आपण, बिझनेस सायकल, ती एक चालायला लागली. तर तो फायदा वित्तीय बाजारामुळे झालेला आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सुरक्षित गुंतवणूक. याचा संबंध आपण चौथ्या मुद्द्याशी जोडू शकतो, शासनाचे नियंत्रण. कारण जेव्हा एक व्यक्ती म्हणून मला माझ्या पैशांची गुंतवणूक करायची असेल, मग ती बँकेमध्ये करेल किंवा स्टॉक मार्केटमध्ये करेल, तर मला एक संपूर्ण विश्वास आहे की स्टॉक मार्केटमध्ये सेबी असल्यामुळे आणि बँकमध्ये आरबीआय असल्यामुळे माझी जी पैशाची गुंतवणूक आहे ते पैसे बुडविल्या जाणार नाही आणि जी गुंतवणूक आहे ती मला सह परतावा म्हणजे इंटरेस्ट सहित, व्याजासहित परत मिळेल. हा जो विश्वास माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे तो वित्तीय बाजाराचं योग्य पद्धतीने नियमन केल्यामुळे आणि वित्तीय बाजारामध्ये अशा नियामक मंडळ असल्यामुळे तो गुंतवणूकदारामध्ये तयार झालेला जो विश्वास आहे तो नक्कीच एक चांगली बाब भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतरचा जो मुद्दा आलेला आहे तो आहे गुंतवणुकीची सुलभ प्रक्रिया. सगळं काही ऑनलाईन झाल्यामुळे एक सामान्य गुंतवणूकदाराला आता कुठल्या ब्रोकरकडे किंवा सब ब्रोकरकडे किंवा जर बँकेचा विचार केला तर बँकेमध्ये जाण्याची गरज पडत नाही. वेगवेगळ्या ऍप्सच्या मदतीने, वेबसाईटच्या मदतीने आपण पैशांची देवाणघेवाण, ट्रान्सफर, हे वेगवेगळे जे प्रक्रिया आहेत, सिस्टम्स आहेत त्याच्या मदतीने आपण करू शकतो. मला जर शेअर्स विकत घ्यायचे असतील तर मला कुठल्या ब्रोकरकडे जाण्याची गरज नाहीये. त्या ज्या ब्रोकरने अवेलेबल करून दिलेल्या ऍपच्या मदतीने किंवा वेबसाईटच्या मदतीने मी ते शेअर्स विकत घेऊ शकतो, होल्ड करू शकतो, विकू शकतो. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सगळे व्यवहार करू शकतो.
विकत घ्यायचे असतील तर माझ्या अकाउंटमधून पैसे डेबिट होतील, विकायचे असतील तर आलेला पैसा ऑटोमॅटिकली माझ्या अकाउंटला क्रेडिट होईल. तर ह्या सर्व बाबी ज्या सुलभ झालेल्या आहेत त्यालाच आपण म्हणू शकतो गुंतवणुकीची एक सुलभ प्रक्रिया जी झाली आहे ती एक ऑटोमेशनमुळे झाली, ती ऑनलाईनमुळे झाली. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे तरलता प्रदान करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा यासाठी आहे कारण जेव्हा एखाद्याला पैशांची गरज पडते तर ती पैशांची गरज ही लिक्विडिटी फॉर्म मध्ये राहू शकते, त्याला कॅशच्या स्वरूपात राहू शकते. तर ती एक तरलता एक वित्तीय बाजार आपल्याला प्रोव्हाइड करतो, प्रदान करतो. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला गरज असेल आणि ती गरज जर पूर्ण होत नसेल तर साहजिक आहे, स्वाभाविक आहे की त्याला त्या व्यवस्थेवरचा विश्वास त्याचा उडायला वेळ लागणार नाही. म्हणून वित्तीय बाजाराच्या महत्त्वाची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा त्या वित्तीय बाजाराने, तो कुठल्याही प्रकारचा वित्तीय बाजार असो, त्याने त्या व्यक्तीला गुंतवणूकदार म्हणून त्याची तरलता प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या व्यक्तीची जेव्हा गरज असेल त्या पैशांची, ती पैशांची गरज त्याने नक्कीच पूर्ण करावी. तर हे सर्व जे मुद्दे होते या मुद्द्यातून एक आपल्याला वित्तीय बाजाराचं महत्त्व कसं अधोरेखित होते आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. पुढच्या लेक्चरला आपण या नंतरच्या मुद्द्याला सुरुवात करू. धन्यवाद.